नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, आज शेअर मार्केटला सुट्टी आहे आणि या सुट्टीचा आपण चांगला उपयोग करून घेऊया, आपल्या ज्ञानामध्ये भर पाडूया. मित्रांनो, आपले सबस्क्रायबर वेळोवेळी त्यांच्या मनातले प्रश्न आपल्याला विचारत असतात आणि या प्रश्नांवर चर्चा करण्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान आपण घेत असतो आणि डिस्कस करत असतो. चला आज अजून एखाद्या प्रश्नांवर आपण चर्चा करूयात. मित्रांनो, बचत तर आपण करतच असतो, पण केलेल्या बचतीला कुठे गुंतवायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो. सो गुंतवणुकीचे वेगवेगळे साधन आपल्याला इथे दिसत आहेत, ज्यामध्ये पहिला आहे FD, त्यानंतर गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत, सोन्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो, स्टॉक्समध्ये करू शकतो, म्युच्युअल फंड आहे, त्याच्यानंतर PF आहे, रिअल इस्टेट आहे, NPS नॅशनल पेन्शन स्कीम आहे, एक्सचेंज ट्रेडेड फंड्स आहेत. सो हे सगळे गुंतवणुकीचे वेगवेगळे साधन आपल्याला उपलब्ध आहेत आणि या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त कोणता आपल्याला रिटर्न देत असेल तर तो आहे स्टॉक्स. स्टॉक्समध्ये केलेली गुंतवणूक ही आपल्याला उत्तम प्रकारे परतावा देऊ शकते. आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे, जे आपण गुंतवणूक करणार आहे, ती सोपी कशी होते, शेअर मार्केटमुळे त्याचा काय फायदा होतो. पहिली गोष्ट आहे की आपल्याला जे परतावा मिळतो तो इतर सगळ्या ज्या गुंतवणुकीचे आपल्याकडे प्रकार आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त मिळतो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केल्यानुसार आपल्याला हवी तेवढी रक्कम आपण पाहिजे तेव्हा काढू शकतो. आणि तिसरं मोठं म्हणजे की आपल्याला जी अमाऊंट आपल्याकडे आहे तेवढी अमाऊंट आपण कधी पण शेअर मार्केटमध्ये लावू शकतो. 50, 100, 200 रुपयापासून पण आपण गुंतवणूक चालू करू शकतो. हा शेअर मार्केटचा एक खूप मोठा फायदा आहे. मग शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची तर मग आपण इन्व्हेस्टिंग करायची की ट्रेडिंग करायची. सोशल मीडियामध्ये आपण खूप सारे फोटोज बघतो ज्या ट्रेडिंगमध्ये भरपूर पैसा कमवत आहे लोक. पण तुमच्यासाठी एक सिंपल होमवर्क सांगतो मी. गुगलवर जा आणि सिंपल टाईप करा की सक्सेस पर्सेंटेज इन ट्रेडिंग, आणि ते जे उत्तर तुम्हाला मिळेल ते उत्तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता की ट्रेडिंगमध्ये किती सक्सेस आहे. आणि ट्रेडिंगमध्ये तुम्हाला खूप सारा अभ्यास करावा लागतो. कुठे घ्यायचं, कुठे विकायचं, ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात, चार्ट्स बघावे लागतात. पण गुंतवणूक म्हणजे एक झाड लावण्यासारखी गोष्ट आहे, जे हळूहळू वाढेल पण वाढेल नक्की. सो आपल्याला आपला पैसा हळू वाढला तरी चालेल, पण तो जायला नको. त्यामुळे जर आपण याच्यावर विचार केला की इन्व्हेस्टिंग की ट्रेडिंग, तर 100% आपलं उत्तर असणार आहे इन्व्हेस्टिंग. इन्व्हेस्टिंगमुळे शेअर मार्केटमध्ये पैसा कमवता येऊ शकतो. मग इन्व्हेस्टिंग करायची तर पोर्टफोलिओ कसा बनवायचा, कोणते स्टॉक घ्यायचे, हे कन्फ्युजन मनात आहे, असणारच. जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये नवीन आहात तर हे कन्फ्युजन तुमच्या मनात असणारच आहे. पण काळजी करू नका, विचार करा, तुम्ही शेअर मार्केट गुंतवणूक या मराठी चॅनलला सबस्क्राईब केले आहे आणि इथे तुम्हाला आवश्यक ती सगळी माहिती मिळणार आहे. तर आज आपण डिस्कस करणार आहोत की पोर्टफोलिओ कसा बनवावा. मित्रांनो, पोर्टफोलिओ बनवताना जे पॉईंट कन्सिडर केले जातात त्याबद्दलचे काही पॉईंट इथे मेन्शन केलेले आहेत की तुमच्याकडे अमाऊंट किती आहे, बचत किती आहे, त्यानंतर तुमचं वय किती आहे, त्यानुसार तुमचा वेळ ठरेल गुंतवणूक तुम्ही किती वेळासाठी करू इच्छिता, त्यानंतर ही गुंतवणूक तुम्ही कशासाठी करता आहात, गोल काय आहे तुमच्याकडे, आणि दुसरे काही रिसोर्सेस आहेत का तुमच्याकडे अजून की ज्याने तुमचं इन्कम वाढेल, बचत वाढेल. जर तुमचं एज कमी असेल तर तुम्ही रिस्क तुमची घेण्याची कॅपॅसिटी नक्कीच वाढू शकते. तुम्ही जास्त वेळ गुंतवणूक करू शकता आणि या सगळ्या गोष्टींमधून तुमचा पोर्टफोलिओ कसा डिझाईन होईल हे ठरत असतं. मित्रांनो, आपण भारतीयांबद्दल एक गोष्ट सांगायची म्हणजे की आपण कॉपी करण्यामध्ये पुढे असतो आणि हे चांगल्या प्रकारे कसं आहे, शेअर मार्केटमध्ये कॉपी करणं किती चांगलं असू शकतं याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. मित्रांनो, शेअर मार्केट गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला फायनान्शियल डिग्री पाहिजे, ज्ञान पाहिजे असं काही आवश्यक नाही आहे. समजा तुम्हाला एखादं घर बांधायचं आहे आणि तुम्ही ते घर बांधण्याच्या आधी सिव्हिल इंजिनिअरची डिग्री घेता का? नाही. तुम्ही तुमचं काम कोणत्यातरी सिव्हिल इंजिनिअरकडे जाता आणि त्याला ते काम देता. तसं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर बरेच ऑप्शन आहेत, जसं की म्युच्युअल फंड.
म्युच्युअल फंडमध्ये काय करता की तुम्ही जो फंड मॅनेजर आहे त्याच्या भरोशावर गुंतवणूक करता, त्याला पैसे देता आणि तो तुमच्यासाठी गुंतवणूक करतो आणि त्यातून जो काही परतावा मिळतो त्यातला काही पार्ट तो स्वतः ठेवतो आणि बाकी पार्ट तो तुम्हाला देतो. अजून एक की आपण दुसऱ्यांचे जे घरं बांधलेली आहेत त्यांच्या घरांना व्हिजिट करतो, त्यांचे प्लान बघतो कसे आहेत, त्यांचे प्लान आवडतात का, आणि त्यांचा प्लान जर आवडला तर ते कॉपी करण्याचा आपण ट्राय करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी पण आपण शेअर मार्केटमध्ये जर स्मार्टली वापरल्या तर आपला पोर्टफोलिओसुद्धा हा पुढे जाऊन चांगला बनवू शकतो. तो कसा ते मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, पोर्टफोलिओ म्हणजे काय? पोर्टफोलिओ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉक यांचा समूह, याला पोर्टफोलिओ म्हणतात. कसं? निफ्टी 50 इंडेक्सबद्दल तुम्हाला माहीतच असेल. निफ्टी 50 हे वेगळं काही नसून एक प्रकारचा पोर्टफोलिओ आहे ज्यामध्ये 50 कंपन्यांचे शेअर्स आहेत, म्हणून त्याचं नाव निफ्टी 50 आहे. निफ्टी 100 पुन्हा तसंच. निफ्टी 100 हा एक पोर्टफोलिओ आहे ज्यामध्ये 100 कंपन्या आहेत. मग म्युच्युअल फंड म्हणजे काय? शेअर मार्केटपेक्षा म्युच्युअल फंड वेगळा आहे का? तर नक्कीच नाही मित्रांनो. म्युच्युअल फंड सुद्धा एक प्रकारचा पोर्टफोलिओ आहे ज्यामध्ये किती शेअर्स असतात हे वेगवेगळ्या प्रकारच्या म्युच्युअल फंडवर डिपेंड करतं. आपण एक म्युच्युअल फंडबद्दल बघूयात. मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता की भारतातले जे टॉप रँक म्युच्युअल फंड आहेत त्याचा डाटा मी ओपन केला आहे. उदाहरणास्तव आपण मिड कॅप फंडमधला हा निपॉन इंडिया ग्रोथ फंड ओपन करून बघूया की या फंडमध्ये नेमकं आहे काय. मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता की ह्या फंडमध्ये जे नंबर ऑफ स्टॉक आहेत ते आहेत 207, म्हणजे 207 कंपन्या असलेला हा एक मोठा पोर्टफोलिओ आहे. मित्रांनो, 207 कंपन्यांमध्ये काही कंपन्या चांगल्या असतील, काही कंपन्या वाईट असतील. पण जर तुम्ही ह्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत आहात तर तुम्हाला त्या चांगल्या कंपन्या तर भेटतील, सोबत वाईट कंपन्याही घ्याव्या लागतील, तुमच्याकडे ऑप्शन राहणार नाही. पण जर तुम्ही स्वतःचा पोर्टफोलिओ बनवला तर तुमच्याकडे हे ऑप्शन नक्की असतील की कोणत्या कंपन्या घ्यायच्या आणि कोणत्या नाही घ्यायच्या. ज्या चांगल्या आहेत त्याच तुम्ही निवडाव्यात, कारण की तुमचा जो परतावा आहे तो नक्की त्याने वाढेल. पोर्टफोलिओ बनवायचा तर प्रश्न परत तोच आला की बनवायचा कसा. तर पोर्टफोलिओ बनवण्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण पहिले डिस्कस करूया. एक तर की सेक्टर वाईज वेटेज किती द्यायचं. भारतामध्ये वेगवेगळे सेक्टर आहेत. फायनान्शियल सेक्टर आहे, IT आहे, कन्झ्युमर आहे, ॲग्रो आहे, मेटल आहे, ऑइल अँड गॅस आहे आणि असे बरेच सेक्टर आहेत. सो आपण कोणत्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करावी. आणि दुसरं आहे की कोणत्या कंपन्यांमध्ये, म्हणजे लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी की मिड कॅप करावी. लार्ज कॅप म्हणजे काय, मिड कॅप म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, निफ्टी 50 हा जो आपला इंडेक्स आहे, जो एक प्रकारचा पोर्टफोलिओज आहे, हा भारतातल्या जे तज्ज्ञ लोक आहेत, जे फायनान्स सेक्टरमध्ये तज्ज्ञ आहेत, त्यांनी बनवून मिळवलेला हा पोर्टफोलिओ आहे. तर आपण ह्या पोर्टफोलिओला जर कॉपी करण्याचा प्रयत्न केला तर आपणही आपला पोर्टफोलिओ चांगला बनवू शकतो. आता ते कॉपी कसं करायचं याबद्दल मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, जर निफ्टी 50 तुम्ही ओपन केलं तर त्यामध्ये सेक्टर वाईज किती वेटेज दिला आहे हे आपण इथे ह्या फोटोमध्ये बघू शकता. फायनान्शियल सेक्टरमध्ये 34% वेटेज दिलेलं आहे. निफ्टी 50मध्ये जे स्टॉक आहेत त्यातल्या 34% हे फायनान्स सेक्टरशी रिलेटेड आहेत. IT सेक्टरशी आहेत 15.31%, ऑइल अँड गॅस सेक्टरशी आहेत 11.48%, कन्झ्युमर गुड FMCG जे म्हणतो आपण, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड, ते 11% आहे. आणि त्यानंतर इतर सेक्टर हे फक्त सिंगल डिजिट आणि त्यातल्या त्यात 5%च्या खाली आहेत. सो आपण ह्या मेजर 4 जे सेक्टर आहेत, 1, 2, 3, 4, ह्या 4 सेक्टरबद्दल आज चर्चा करणार आहोत. मित्रांनो, फायनान्शियल सेक्टर, IT सेक्टर आणि कन्झ्युमर सेक्टर हे नक्कीच चांगले आहेत. ऑइल आणि गॅस सेक्टरचं निफ्टीमधलं जे वेटेज आहे ते जास्ती करून रिलायन्सवर डिपेंड आहे. बाकी ज्या ऑइल अँड गॅसच्या कंपन्या आहेत त्या परतावा व्यवस्थित देत नाहीत. तुम्ही जाऊन डेटा चेक करू शकता. आणि रिलायन्स ही कंपनी थोडीशी स्लो असल्यामुळे आपण त्यामध्ये गुंतवणूक करणार नाहीत, कारण की आपल्याला पैसा हा थोडा जास्त गतीने वाढवायचा आहे. त्यामुळे आपण ह्या सेक्टरवर चर्चा करणार नाही. तर आपण उरलेल्या 3 सेक्टरबद्दल आज बोलूया. जर तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ बनवायचा असेल तर तुम्ही फायनान्शियल सेक्टरमधली कंपन्या, IT सेक्टरमधल्या कंपन्या आणि कन्झ्युमर आणि गुड सेक्टरच्या कंपन्या निवडू शकता. याशिवाय मित्रांनो, एक सेक्टर जे असं आहे
जे अजून निफ्टी 50मध्ये इन्क्लुडेड नाही. म्हणजे ह्या क्षेत्रातल्या कंपन्या निफ्टीमध्ये आहेत, पण जसा निफ्टी बँक हा फायनान्शियल सेक्टरचा वेगळा इंडेक्स आहे, निफ्टी IT जसा वेगळा इंडेक्स आहे, निफ्टी FMCG हा जसा वेगळा इंडेक्स आहे, तसं निफ्टी केमिकल असा इंडेक्स नाही. सो केमिकल सेक्टरमधल्या कंपन्यांना अजूनही वेगळं स्थान निफ्टीमध्ये दिलेलं नाही. पण हे सेक्टर ग्रोईंग आहे. तुम्ही इथे बघू शकता की स्पेशालिटी केमिकल आणि जे केमिकल सेक्टर आहे रॅपिड ग्रोथ करत आहे. आपण इथे बघू शकता की रॅपिड ग्रोथ करत आहे. सो केमिकल सेक्टर हे असं सेक्टर आहे जे सध्या खूप फास्ट पद्धतीने वाढत आहे. आपण इथे बघू शकता की हे वेगवेगळ्या प्रकारचे जे केमिकल्स आहेत, फार्मास्युटिकल झालं, ॲग्रोकेमिकल झालं, इंडस्ट्रियल केमिकल, सॉल्वंट, स्पेशालिटी केमिकल, ह्या सगळ्या केमिकल कंपन्या पुढे जाऊन चांगली ग्रोथ देतील आणि हे सध्या आता वाढतं सेक्टर आहे. पुढे जाऊन हे नक्कीच चांगली ग्रोथ देणार आहे. यामध्ये आपण बघू शकता मित्रांनो की सध्या केमिकल कंपन्यांनी मागच्या 5 वर्षामध्ये 15% रिटर्न दिलेले आहेत आणि टोटल रेव्हेन्यू जो वाढला तो 18% वाढला आहे. कधी वाढला? जेव्हा केमिकल कंपन्यांची प्राईस इंटरनॅशनल मार्केटमध्ये हेविली खाली गेली आहे, म्हणजे स्लोज डाऊन, जे त्यांचे प्रोडक्ट आहेत ते विकल्या जात नाही आहेत, तरीसुद्धा त्यांनी 18%ची ग्रोथ दिली आहे. तर जेव्हा केमिकल कंपन्यांचे प्राईस म्हणजे केमिकलचे प्राईस वाढतील आणि कच्च्या मालाची किंमत कमी होईल, तेव्हा नक्कीच हे सेक्टर चांगल्या प्रकारे ग्रो करेल. त्यामुळे फायनान्स, IT आणि FMCG सेक्टरशिवाय केमिकल सेक्टर हे असं एक सेक्टर आहे ज्यामध्ये आपण चांगली गुंतवणूक करू शकतो. दुसरा प्रश्न होता की गुंतवणूक कशी करावी, लार्ज कॅपमध्ये किती करावी, मिड कॅपमध्ये किती करावी. तत्पूर्वी लार्ज कॅप म्हणजे काय, मिड कॅप म्हणजे काय आणि स्मॉल कॅप म्हणजे काय याबद्दल आपण चर्चा करूयात. तर लार्ज कॅप कंपनीज म्हणजे ज्या कंपन्यांचं मार्केट कॅप हे 20,000पेक्षा जास्त आहे त्यांना लार्ज कॅप कंपन्या म्हणतात. ज्या कंपन्यांचं मार्केट कॅप हे 5,000 ते 20,000 आहे त्यांना मिड कॅप कंपन्या म्हणतात. आणि ज्या कंपनीचं मार्केट कॅप हे 5,000पेक्षा कमी आहे त्यांना स्मॉल कॅप कंपनीज म्हणतात. आणि ज्या कंपन्याचं मार्केट कॅप हे 1,000पेक्षा कमी आहे त्यांना मायक्रो कॅप कंपनीज म्हणतात. यामध्ये आपल्याला आपण इथे खाली बघू शकता की लार्ज कॅप कंपन्यामध्ये व्होलेटिलिटी लो असते, स्मॉल कॅपमध्ये हाय असते आणि मीडियममध्ये मॉडरेट व्होलेटिलिटी असते. त्यानंतर जर ग्रोथ जर बघितली तर लार्ज कॅपमध्ये कमी ग्रोथ असते आणि स्मॉल कॅपमध्ये हायर ग्रोथ असते. तर आता आपले सेक्टर डिसाइडेड झालेले आहेत. आपण लार्ज कॅप कंपन्या, स्मॉल कॅप, मिड कॅप कंपन्या कोणत्या असतात ते सुद्धा बघितलं. आता त्यांचं अलोकेशन बघूया. अलोकेशनसाठी जी पद्धत मी वापरतो, सिम्पल 4, 3, 2, 1, 4, 3, 2, 1, म्हणजे 40% गुंतवणूक ही लार्ज कॅपमध्ये, 30% गुंतवणूक ही मिड कॅपमध्ये, 20% गुंतवणूक स्मॉल कॅपमध्ये आणि 10% गुंतवणूक मायक्रो कॅप कंपनीजमध्ये. या पद्धतीने जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुमचा पोर्टफोलिओ हा स्टेबल पण राहील आणि याची ग्रोथ पण चांगली राहील. सो या प्रकारे तुम्ही कंपन्या निवडू शकता, अलोकेशन त्यांना देऊ शकता. जर तुमच्याकडे 1 लाख ते 2 लाख असतील तर तुम्ही 4ही सेक्टरमधली एक कंपनी जी लार्ज कॅप आहे अशी कंपनी तुम्ही निवडू शकता. 5 लाखापर्यंत तुमच्याकडे, 5 ते 10 लाखापर्यंत तुमच्याकडे जर बचत झालेली असेल तर तुम्ही प्रत्येक सेक्टरमधल्या 2-2 कंपन्या निवडू शकता. या कंपन्या तुम्हाला ॲनालिसिस करून निवडायच्या आहेत. त्यासाठी Screener.in वर तुम्ही कंपन्यांची ग्रोथ बघू शकता. जर तुम्ही प्रत्येक सेक्टरमधल्या 2 कंपन्या निवडणार असाल तर एक ही लार्ज कॅप निवडा जी तुम्हाला स्टेबल चांगली ग्रोथ देईल आणि दुसरी ही स्मॉल कॅप निवडा जी चांगली ग्रोथ देत आहे, जी पुढे जाऊन फास्ट वाढेल. सो त्याने तुमचा पोर्टफोलिओ स्टेबलसुद्धा राहील आणि तुमच्या पोर्टफोलिओची ग्रोथसुद्धा होईल. जर हे बेसिक नियम तुम्ही फॉलो केले आणि चांगल्या कंपन्या शोधून काढल्या तर ह्या 4 सेक्टरनुसार आणि अलोकेशन मी सांगितलं तसं जर केलं तर नक्कीच तुमचा पोर्टफोलिओ हा चांगला बनेल. तर पोर्टफोलिओ बनवण्याची पद्धत आज आपण डिस्कस केली आहे. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. पोर्टफोलिओबद्दल अजूनही आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करतच राहू आणि जे 4 सेक्टर सांगितले आहेत त्या सेक्टरच्या कंपन्यांबद्दलही आपण पुढे डिस्कस करतच राहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.